नमस्कार मित्रांनो, 4-5 दिवस झाले टाईम भेटला नाही म्हणून काय व्हिडिओ बनवला नाही. चाललेलो भांडी घेऊन. रस्ता बारका होता, ट्रॅक्टरवाला काय साईड देणार आहे, कच्चा रस्ता घेतलो साईडला. पुरं काय नव्हतं, ओव्हरटेक मारलो. चला म्हणलं जाऊया. हे आमचा राजवांनाला घेऊन चाललेलो. पार्टीमध्ये गाडी उतरायला माणसं नाही, माणसं घेऊन या. अण्णाला गेल्या बारीने घेऊन पार्टीमध्ये गेल्या बारीने कोणाला आणलं त्यांना जाणार. मग अण्णाला फोन लावलो. अण्णाला म्हणलं अण्णा चल म्हणलं, पार्टीनं बोलवले गाडी काम करायला. अण्णा लगेच आला. अण्णा म्हणजे मोठा भाऊ आमचा, समध्यापेक्षा मोठा भाऊ. अण्णाला म्हणजे चहा प्यायला थांबवतो. अण्णा नकोच म्हणाला. हे बिजी माणसं आपले. गाडीतला डिझेल कमी होतं, डिझेल टाक्या म्हटलं. पहिला पेट्रोल पंप येतात दिसला, पेट्रोल पंपावर घेऊया म्हटलं गाडी. डिझेल टाक्या. अण्णा बसला ये किन्नर साईडला बघा, तो मोठा भाऊ आमचा. अण्णा मला पहिला डिझेल टाक. डिझेल टाका आलो. मामाला दाखवूया म्हटलं. डिझेल टोपान खोललो. मामा डिझेल टाका म्हणलं. मामा लगेच डिझेल टाका लागला. आता म्हणलं जरा टायर बघूया म्हणलं. टायर पण लय बसलेलं होतं, वजन लय होतं. त्या मामाला व्हिडिओमध्ये घ्या म्हणलं. मामा बघा म्हणलं व्हिडिओमध्ये. मामाने व्हिडिओमध्ये बघितला. मामा खुश झाला. मग सुमो चाललेल्या हवेला सुमो जाताना म्हटलं पहिला शूटिंग करूया म्हणलं. आपण सुमो म्हणले की आपण झोपेतनं उठतोय पहिला. सुमो आपल्याला लय आवडते. समजात 1 नंबर गाडी टाटा सुमो लय आवडते आपल्याला. सुमोसारखी गाडी कुठलीच नाही. हवेला बघा, रस्ता रिकामा. आणि हे एक मामा आमच्या मध्ये येत होता. आम्हाला लवकर काय समजलं नाही मामा असं काय करायला. आता बघा मित्रांनो, मामा हात कसं करतोय बघा. ह्या मामाचा काय विषय समजेना आम्हाला. बघा ह्या त्या गाडीवाल्याला कसं करतोय मामा आम्हाला साईटच देणं झाला आहे. ना घेणं ना देणं. मामा आमचं डोकं फिरवलं तिघांचं. मी अण्णा अनेक अण्णाचा मित्र बसला आहे. आम्हाला असं काय करायला लागला. आम्हाला परत जाऊन देणं झाला आहे, साईटच देणं. बघा कसं करतोय. आम्ही काय केलं पण नाही मामाला. तरी पण मामा काय आम्हाला साईटच देणं. लय मामाने जिंकवला. कमीत कमी 10 किलोमीटर मामानं आम्हाला साईट दिला नाही अजिबात. रस्ता रिकाम होता. पार्टीचा फोन येतो लवकर या, पण लवकर कुठं जाता. हे काय मामा आम्हाला साईटच देणं. आणि मामाला आम्ही जरा ओव्हरटेक मारायला गेले लगेच आम्हाला हात करणार, थांब म्हणणार. अण्णा म्हणलं काय विषय आहे. अण्णा म्हणतो ये बहुतेक 90 मारला आहे. मला वाटलं म्हणजे बघा कसं करतो आहे काय. अण्णाचा डाऊट शेवटी क्लिअर झाला. नंतर या गावात जाऊन पोचल्यावर मग आम्ही बघतोय तर मामाला थांबा येणं झाल्यानंतर वारण जरा जादा झाली मामाला. मामा आम्हाला साईटच देणं अजिबात. 10 किलोमीटर मामानं आम्हाला लई तंगवलं. आणि आम्हाला समजायचं बन आता आमचं काय चुकी झालं की आम्हाला ती पण समजेना. मामा आम्हाला असं कशा पाय करायला लागला आहे. अण्णा म्हणलं काय ओव्हरटेक मार बघूया म्हणला. नाही म्हणलं अण्णा. अण्णाला पण समजायचं बंद झाले. मामा आम्हाला असं काय करायला लागला आहे. अण्णा विचार करायला लागला आहे. अण्णा म्हणतोय काय झालं काय माहीत. नंतर आम्हाला जरा डाऊट आला. मामानं 90 मारलं म्हणून असं करायला लागला आहे. नंतर 90 मारलेलं मामानं खरोखरच मारलेलं. त्या गावात गेल्यावर आम्हाला समजलं. आम्ही कुठल्या गावात चाललेलो नाही बेलंगीमध्ये. तर मामा थांबलेला. मामा टोलवून थांबला आणि मामाला थांबा येईना. मग आम्हाला समजलं मामा 90 पेला आहे. समधी माणसं मामाकडे बघायला नाही. मामानं लय डोकं फिरवलं आमचं. 10 किलोमीटर आम्हाला साईड दिला नाही. अण्णा म्हणला बघ तो पुष्पा झाला आहे मामा, आज पुष्पा झाला आहे म्हणून आपल्याला असं करायला नाही. शेवटी फायनली आता पार्ट्या दारात पोचलो. टायर बघूया म्हणलं पहिला. टायर हात लावून देणं झालं, एवढं गरम झालेलं. वजन जादा होतं तर काय करायचं.